बऱ्याच दिवसांनी आलो कुणाला पण इथून. कसा आहेस तू देव? देव सध्या थोडंसं डाऊन आहे. का रे? देवाची थोडी शक्ती माझी हे झाली. बायको जरा खेचून घेते. अजूनही शॉपिंग झालेली नाहीये. बाकी आणि सगळी ते जाऊ दे, शॉपिंग करत मी असतो. फक्त लग्नाला एक घालायला घेणार आहे. हळदीला मी आणि श्री आणि अनिश आम्ही वेगळं येणार आहोत कुडाळवरून. आणि दुसरी गोष्ट, आता येते वटपौर्णिमा. वटपौर्णिमेला अजून एक गिफ्ट कोणाला? कुणाल भगत. कोण देणार? बाको. बाको? बाको. बाकोला गिफ्ट द्यायचं असतं. मी का गिफ्ट देऊ तुला हे वटपौर्णिमेला? सगळे पावसाळी सण आहेत, ते पुरुषांचे आहेत. पावसाळी बेडक ही आम्ही म्हणजे हा आमचे सण आहेत. हा मग आम्हाला द्यायला पाहिजे सगळं. काय पण अधिक काय? मास, हा वटपौर्णिमा. अजून कुठचा सण आहे मग? अजून सांग ना. दोनच झाले. बायकांचे बघ 365 दिवसापैकी ऑलमोस्ट कुठचे? 95% दिवस हे बायकांचेच सण कोणते असतात. कोणते सण? कुठलाही तू ठरवलंस तर तुझा सण. बायकोचा जो मग मी ठरवेल तो आता सण. ठरवते वटपौर्णिमा पण आमचाच सण. नाही ते नाही, ते हे फिक्स असलं आहे. काहीतरी नवीन थोटान चालू करू नको. वटपौर्णिमेला गिफ्ट द्यायची बायको. अगं, वटपौर्णिमेला हल्ली तू चालू काय केलंय. करतेस? हल्ली चालू केलंय लोकांनी. वटपौर्णिमेला काय गिफ्ट देते? मग आमच्या औशी बापा वटपौर्णिमेला काय करता तुम्ही सांग? खर्च वाढवायचा नाही उगीच आयुष्यात. वटपौर्णिमेला काय करता सांग? आम्ही काय उपवास करतो. काय कुणालाही हात दाखवतोयस? काय करतोयस कुणाल? वटपौर्णिमेला काय करता सांग? काय करतो आम्ही? उपवास करतो आणि 7 जन्म हा नवरा मिळावा. वडाला वगैरे फेऱ्या असं का मारतात? त्या झाडाला जपण्यासाठी की ते झाड वटवृक्ष जे आहे ते ऑक्सिजन जास्त येतं. त्या झाडाची तोड होऊ नये म्हणून त्याला एक देवाचं हे देऊन ठेवलं. म्हणजे लोक देवाला घाबरून तरी ते झाड तोडणार नाहीत. हा असंच आहे. सायंटिफिक रिझन हे असते, कारण त्याच्यापासून जास्त ऑक्सिजन मिळतं ना. सायंटिफिक रिझन म्हणता येणार याला त्याच्या मागचं हे म्हणजे काहीतरी हे जेन्युइन रिझन असं होतं की ते झाड तोडलं जाऊ नये. लोक तेव्हा देवालाच घाबरायचे म्हणून ते झाड मोठं दिसायचं ना ते झाड. असू दे, तरी पण मी तुला सांगतो, आपल्या ह्याच्यातल्या जेवढ्या सगळ्या प्रथा आहेत ना, ते एकदम भारी आहेत. हो, ते काही ना काहीतरी निसर्गाला जोडलेलाच आहे. जोडलेले आहेत आणि सगळ्या चांगल्या आहेत. पण म्हणजे त्याच्यात कुठे लिहिलेलं नाही की मी याला गिफ्ट दिलं पाहिजे म्हणून. दिलं पाहिजे. मग चल आता शॉपिंग असं करतो अजिबात त्याचे पैसे मी देते. चालेल, मला काय. हा चल मग इथं घे मान्यवर मध्ये. आणि ते कुठलं, जसे मी पैसे देते म्हटले तुझे ब्रँड जरा मोठमोठे नाही व्हायला लागले? मान्यवर साधा आहे. तर म्हणजे आम्ही उद्या सकाळी जायला निघतोय प्रदीपच्या लग्नासाठी. आम्ही एक दिवस थोडा आधी जातोय कारण पाऊस दगदग नको व्हायला या सगळ्या गोष्टींसाठी. तर आम्ही 24 तारीखला सकाळी पहाटे निघतोय. मी, कुणाल, सौरभ, त्यानंतर अजून कोण आपल्यासोबत, श्री आणि अनिश. आम्ही सगळेजण निघतोय. पण पहिले आम्ही जाऊन आमच्या घरी राहणार आहोत आणि नंतर मग आम्ही एकत्र लग्नासाठी येणार आहोत. कारण प्रदीप 25ला निघतोय, 26ला आहे हळद आणि 27ला आहे लग्न. तर आता मजेशीर ब्लॉग येणार आहेत. आता तर प्रदीपचं लग्न म्हणजे आता आम्ही खऱ्या अर्थाने मजा करणार ना. आमच्या लग्नानंतर हे पहिलं लग्न आहे, त्याच्यामुळे आम्ही आता मज्जा करणार आहोत. प्रदीपच्या लग्नात पाऊस आहे, त्याच्यामुळे श्री आणि मी रेनकोट पण घेणार आहोत आज. रेनकोट घालूनच आम्ही उभे राहणार लग्नात. बघ मध्ये आली. चला आता आपण कुणालची शॉपिंग बघूया. तूच ना. या माणसाने काय केलंय ते मी सांगते. कधी काय केलंय ना, काय विचारू नका. तर कुणालने स्वतःची शॉपिंग केली आहे. माझी लग्नाची तयारी खूप आधी झाली होती. माझ्या साडीचा रंग सांगितला होता मी, त्याला सगळं सांगितलं होतं. पण नाही, माझी लवकर होईल, मी काय लास्ट मोमेंट करेन. आणि कुणालने लास्ट मोमेंट शॉपिंग केली आणि वेगळा कलर घेतला. म्हणजे कुणालने कलर घेतला पिंक. माझ्या साडीचा कलर होता मोरपिची आणि कुणालने पिंक घेतला. मला बोलतो कशाला आता मॅचिंग केलं पाहिजे? बोल कुणाल. 1-1.5 वर्षानंतर नसतं करायचं मॅच. लग्नाच्या 1.5 वर्षानंतर मॅचिंग करायचं नसतं, पण 1.5 वर्षानंतर वटपौर्णिमेचं गिफ्ट मात्र हवं असतं. हा, तू बोल इथे काय ते. आता मी काय करू लास्ट मोमेंट? तू तेच ब्ल्यू आणि पिंक. मी सगळं सांगते. ह्यो माझ्या अंगडा येऊकच नाही. ह्यो कोणाचं घो माका माहित नाही. मी माझा इलय. मी कुठले पण पोरीचा हात बीत पकडी. मला माझं तुझा घो नाही तर मी काय जा. काय पिंक कलर घेतलाय मी, मोरपिसी. कसं दिसेल ते? काय कॉम्बिनेशनच नाही. आणि म्हणतो आता का मॅच करायचं? आता का मॅच करायचं नाही, आता
आपल्या सोयीनुसार गोष्टी करायच्या असतात, उगाच हे नसतं करत. हे लक्षात ठेवा कुणाल, हे फक्त लक्षात या ठेवा. लग्नापुरतं नाही, याच्या पुढे मी नंतर जर काही वेगळं घेतलं ना तर तू सांगूच नको मला की माझ्या कुर्त्याला मॅच कर म्हणून. काय करायचं बाबा आता, जर उद्या काय सकाळी बाबा निघणार, करायचं? मी कसं काय अरेंज करू एवढ्या साडी? साड्या आहेत तुझ्याकडे, आणि काय बोलतो बोलतेस? साडीच कशाला घालायला पाहिजे, ड्रेस बघ चालेल, काही वेगळं घाल. ड्रेस चांगलं वाटतं, सारखी साडी साडी काय. मोठा पाऊस येणार आहे रे, खूपच काय ढगाले बघ वर. निर्वाला असेल आमचा काहीतरी आहेत ना. हा एक सेट घेऊन चल सोबत. पाच हा अजून दप्तरांची नाही, आपल्यासोबत एक सेट ठेव. आपण वाटेत अशी मुलं चालतात ना, कोणाचं जर फाटलेलं दप्तर असेल ना तर त्यांना देऊया. नाही जा आता मस्त, बेटा. जा मस्त दाढीबिडी करून ये. त्याने काय केलंय माहितीये का, माझी साडी निळी आहे, त्याला बोललेले निळ्याच्या आसपासचा कलर घे कुर्त्यासाठीचा, पिंक घेतलाय त्याने. आणि मला बोलतो काय मॅचिंग करायची गरज नाही बोलतो. फोटो कसं हो दाखवते, जा जा जा. हो ये चल. येतेस का? नाही चल येतस. मी छान दिसते, मी असे पैसे फुकट नाही घालत स्वतः. हत्या रावळच करतो. सांग तुम्हाला, दादा जर आधीच गेला घरी आणि दादा आधीच खेळत बसलेला असला तर तू काय करशील? म्हणजे तर कमी विचारतोय. ती तुझी स्टिक असते ना, ती बॉल हे करायची स्नूकर वाली स्टिक, ती स्टिक नाही तुला उडवते बरोबर. मी करते मग बरोबर. गेलो तर असं काही गरज नाहीये, बॅग अजून भरलेली नाहीये, इथे ये गपचूप. इकडे बॅग भरायची नाही, मी चाललो माझ्या घरी, चाललो मी माझं हे करणार आणि घरी जाणार, नाही तर कुठेतरी जाणार. जर भेटलो मी घरी तुला तर समज मी घरी आहे, नाही भेटलो तर समज मी टाक. हत्तर मिळव नको, बस झालं आता, मला कंटाळा आला हात मिळून बघा. हत्तर मिळव, हात नीट मिळव. चल ए गुड्डी, काय रे काम करू दे, चल हे सगळं नीट करते पहिले. एवढी पण भारी नाहीस. मी भारी आहे एकदम. तर मंडळींनो, झालंय असं की आपला जो व्हिडिओ आहे कालचा, जो मी व्लॉग पोस्ट केला होता किट्टू बिट्टूच्या बर्थडेचा, तर तो यूट्यूबकडनं उडवण्यात आलेला आहे, कारण त्यांनी चाइल्ड सेफ्टी त्याच्यामध्ये नाही आहे वगैरे असं काहीतरी हे केलं आहे. तर मी त्यांना अपील केलं आहे, तर बघूया. त्यांना कळत नाही ना की ही मुलं आपलीच आहेत किंवा आपल्या जवळची आहेत, तर त्यांना ते काहीतरी चाइल्ड अब्यूज वाटलं असेल, तर त्यामुळे त्यांनी तो आपला व्हिडिओ उडवला आहे. बट होपफुली तो रिटर्न येईल, किंवा नाही आला तर त्यांनी एक पार्ट दिला आहे मला त्यातला की तो त्यांना चाइल्ड अब्यूज वाटतोय, तर तो कट करावा लागेल. जिथे कुणाला पावडर खूप लावतायत ना, तो त्यांना चाइल्ड अब्यूज वाटला, तर ते वाला पार्ट मी कट करेन आणि मग तो व्हिडिओ लाईव्ह परत एकदा होईल. तर त्यांनी 72 तास सांगितले, सो 72 तासानंतर बघूया काय होणार आहे. स्वॅग दाखव काय करून आलायस, दाखव तर. अरे चेहरा दाखव, काय एवढा आकडतोयस. मस्त वाटतोयस रे, कमी केस केलेस, तेवढी दाढी बिडी कापलीस, आज वाटते जरा. खूपच विचित्र वाटू, कायच्या काय कॉम्बिनेशन आहे. तू पिंक आहेस, मी मोरपिशी आहेस. तू कुठून तरी दुसरीकडून ये, मी दुसरीकडून. अरे तू येणार नव्हतीस लग्नाला. काय सांगितलं बघताय. दादा कसं बोलते, हे असं करू मी. व्हेरी गुड कुणाल, छान आयडिया. पण लोकांना डिसिजन दिलास मला तिथले, मी तुला म्हंटल होतं नको मला. नाही, मी विचार करते आणि मला आता लोकांनी सांगितलं ना की ते चांगलं नाही वाटणार, म्हणून मी म्हणते आहे. असं काय नाही, तू दुसरीकडे कुठेतरी वापरूच शकतोस. आपण तुला एक घेऊया का प्लीज, अजून एक. हा पैसे उगाच खर्च करायचे का, उगाच नाही असणार कोणाचं लग्न. ही माझी झाडं मी जी लावली होती, पैसे वाचवले होते, ते व्यवस्थित नीटनेटकी अशी छान लावून ठेवली. कुणाल चल ना, कुणाल आपण तुला एक कपडा घेऊया, चल जो मला मॅच करेल, चल प्लीज, चल माझ्यासाठी, चल. फारच वेगळे हो रे आपण, मला नाही होत आहे, मला विचारही करवत नाही, असं नाही वेगवेगळं राहू शकत आपण. प्लस माझ्या थोडासा
हेअर स्पा वगैरे नको आता. प्रदीपचं लग्न आहे ना, प्रदीपने सुद्धा केलेलं नसेल रे. आलो चल पुढे चल. सर येतात पुढे जा. दाढी बिडी करून आलायस म्हणून शाळा बनतोयस काय? दाढी बिडी नाही, आता थोडस मी जरा वेगळ्या प्रोसेस मध्ये. कसल्या प्रोसेस मध्ये? दिमाग शांत करते माझा. का? कोणी गरम केलंय? तू. काय केलंय मी? ते तुला स्वतःच्याच मनाला विचार. आता मला परत खरेदीला घेऊन चाललेस म्हणजे माझं डोकं राहील की ठिकाणावर? काम करायचं होतं मला. प्लीज, आता नव्हतं काही काम करायचं. तुला खेळायला जायचं होतं. आता तू बोललेलास कुणाल. खेळ म्हणजे माझं काम आहे. दिवसातून 1 तास खेळणं गरजेचं आहे. चल, जास्त जास्त बोलून नको. चल खेळायला जाऊ. दिवसातून 1 तास नको, तो नाद लागलाय ह्याला. काम सांभाळून करतो. हो. काम टाकून नाही करत. काय म्हणालास तू? परत कपडे घ्यायला गेलेस तू. जो भाग सकाळी झाला होता तो पुन्हा परत प्रदर्शन का? परत प्रदर्शन कारण तो वेगळा भाग होतोय तुझा. चल लवकर, नाही तर तुझ्या पार्श्वभागावर फटके देईन. चल. वेगळा दिसतोयस रे पूर्ण त्याच्यात. एकदम वेगळे वाटू आपण दोघं, म्हणून मला हे वाटतं. असं नको. वेगळे दोघं का वेगळे वाटू? अरे कारण तू वेगळी वाटशील, मी माझं पण वेगळं वाटेन. त्याच्यात दोघं वेगळे वाटायचा काय संबंध? तुला खरंच काही नाही वाटत आहे? कारण मला नाही, का कोण वाटतंय, जाणे. मला असं कारण वाटतं आपण की तू प्रत्येक दुसऱ्याचा ठिकाणी- नवरा वाटशील आणि मी दुसऱ्याची बायको वाटेन. चालेल का? मी दुसऱ्याचा नवरा चालेल, तू दुसऱ्याची बायको नाही. नो, नालायक. मी वाटलो तरी चालेल. वा 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 वा, छान. तेवढंच मला वाटून घेता येईल. नालायक. अरे भाई की शादी आहे. कोणाची आता परत? श्री कधी येतोयस? अरे भाई ट्रेन मध्ये आहे आता. माझ्याकडे तर दिली नाही ट्रेन चालवायला. तर नाही दिली. घे मागून, नाही घे लवकर. संध्याकाळ झाली असती ना हं. तर मागितली असती. तुला काय सर्दी झाली की काय? अरे होय रे, 2 दिवस ताप होता. झालं. आम्हाला नाही ना देणार तू. आमच्या गाडीतून येतोयस तर काय बोलते? आम्हाला नाही ना देणार. आता आम्हाला म्हणजे तू तुझं हे नको करू. आता वातावरणच तसं आहे. तुला झालं तर तू तुझ्या ह्याच्यात होईल. हो बरं. हे बरं आहे. तुला झालं तर तुझ्या ह्याने होईल. माझ्यावर काही वातावरणावर नको टाकू. तू काहीतरी व्हायरल घेऊन येणार आहेस आमच्यासाठी. कुणालने ना लग्नासाठी पिंक कलरचा कुर्ता घेतलाय. माझी साडी आहे ब्लू कलरची. मग तो वाटणार दुसऱ्याचा नवरा आणि मी वाटणार तिसऱ्याची बायको. त्याच्यामुळे हिला तेच बोलतोय, मी दुसऱ्याचा नवरा वाटलो तरी चालेल, तू नाही दुसऱ्याची बायको वाटायचा. बरोबर ना? तू माझीच वाटली पाहिजे. मला तो फ्रीडम राहू दे ना. काय झालं? गप्प बस. चांगलं घेतलंय. जा पे कर. मी का देऊ? गूगल पे कर ना. गूगल पे. संबंधच नाही. अरे पैसे दे कुणाल. दे हा कुणाल आता जातस तर. साडी सगळीकडेच कशाला घालते? लग्न समारंभात जरा साड्याच घालतात ना म्हणजे. ड्रीम गर्ल सारखी वाग. ड्रीम बाई. तुझे जरा फॅन्टसीज खूप वेगळ्या नाही व्हायला लागल्या. बाई सारखी नको. ड्रीम बाई. मग मला ड्रेस घेऊन दे. चल माझी पण परत शॉपिंग चल करू. घेतो. चल खरंच घेतोयस? हा चल, पांढरा घेतो. चल. कुठे पांढरं? काय पांढरं का लग्नाला? स्वप्नातली परी वाटली पाहिजे. काय नाही तर काय ते उपयोग. काय डोक्यावर बिक्यावर पडा निलं की तेच का? साडी घालून येते दिसते आणि काय उपयोग. माझी साडी किती रुपयाची आहे माहितीये काय? गब्बस. तुझ्याकडे एक पण अशी साडी नाही जी माझ्या त्या पिंकला मॅच होईल? मला आता एकही गेल्यानंतर नाही. बघायला लागेल. एक पिंक साडी आहे माझ्याकडे, पण तो कलर शेड खूप डिफरंट आहे. अगं डिफरंट पिंक मधलाच कुठला तरी असेल तरी मॅच होऊ शकतो. जाऊया ना गडा? मला सोड आणि जा. कुठे तो हेअर स्पाला चाललायस ना? ते प्रदीपने पण केले नसतील हेअर स्पा त्याच्या त्याला आहेत काय लग्नासाठी. केस? त्याचे हेअर आहेत काय? हेअर स्पा करता. आणि अशा प्रकारे मिशन सक्सेसफुल करून जे मला आम्ही अजिबात आलेलो आवडलेलं नाही. आहोत. मिशन सक्सेसफुल. कृतिका ताई. की विषय कसा आहे? आम्ही सकाळी गेलो होतो शॉपिंगला, मी आणि कुणाल. तर कुणाला मी सांगितलं माझी साडी कशी आहे ती. तरी कुणाला एक वेगळा कुर्ता आवडला पिंक कलरचा. कुणाला पिंक कलरचा आवडला म्हणजे तुला आवडला तो? मला मला काय आवडला. खूप जास्त आवडला बिवडला असं नव्हतं. तू बोल. कुर्ता माझ्या.
माझी साडी आहे मोरपिशी रंगाची होती, तर त्याने पिंक कलरचा कुर्ता घेतला. मग मी इमॅजिन केलं हा पिंक, मी मोरपिशी. मग मी त्याला म्हटलं की तू दुसऱ्याचा नवरा वाटणार, मी दुसऱ्याची बायको. पण मी तिला तेच बोलतो की मी दुसऱ्याचा नवरा वाटलो तरी चालेल, तू दुसऱ्याची बायको नको वाटू. तो फ्रीडम मला असू दे, तुला कशाला. मग मी असं विचार करून तुम्हाला असं की खूपच घाण दिसू आम्ही दोघंही, एवढं पण नाही चालणार. मला बोलला मॅचिंग करायची काय गरज आहे. मग आता आम्ही परत गेलो आणि मी एक सिमिलर साधारण माझ्या याला काहीतरी शेड मध्ये मॅच होईल ना, ऍटलीस्ट ब्लाऊजला किंवा त्या डिझाईनला असं थोडं शेड मध्ये एक त्याला एक एक्स्ट्रा घेऊन ठेवलं. तसे कोणाचं ना कोणाचं काहीतरी फंक्शन असतं, आपण ते वापरू शकतो. तर असं मी ते एक सिमिलर घेऊन ठेवलं. मग तुला काय वाटतं की मॅच केलं पाहिजे होतं की नाही केलं पाहिजे? केलं पाहिजे होतं. हो ना, साहजिक आहे कुणाला ती सगळं. एवढी साधी बनू नकोस ऋतुजा, तर मी नाहीये. ह्याच्यात पण एवढी तिने मला साधी. प्रश्न विचारला. प्रश्न विचारला तरी पण मी सेम प्रश्नच मी सगळ्यांना विचारते की मी चुकीचं केलंय की मी बरोबर केलंय. मॅच बरोबर व्हायलाच पाहिजे. मॅच व्हायला पाहिजे. मग ते तेव्हाच सुचवायचं ना, तेव्हाच डोक्यात घ्यायचं की बाबा 3 वाजता मीटिंग होती, तिकडे 1:30 वाजलेला. मी आधीच तुला सांगते याच्या पुढे एक तर तुझी पॅकिंग असते आदल्या दिवशी, तुझी शॉपिंग असते आदल्या दिवशी, सगळं आदल्या दिवशी करत जाऊ नको. स्वतःच आधी कर. माझं काय दोष आहे, मी महिनाभर आधी तयारी केली आहे त्याच्या लग्नाची. ते पण तू साडीचं तुझं झालेलं ना फायनल, मग तू नवीन का साडी घालायची? अरे मी नाही नवीन साडी घेतली, माझ्या साड्या कधीच्या जुन्याच आहे. माझ्या साडी काही तू काय घालणार आहेस? काय माहित? काय माहित म्हणजे माहित नाही. येणार आहेस ना? पण मी डायरेक्ट लग्ना दिवशी येणार सकाळी. का फ्रायडेला नाईटला निघून सॅटर्डेला सकाळी. डायरेक्ट कुडाळ? हा कुडाळला नाही, कणकवलीला लग्न आहे ना. कुडाळला लग्न आहे. प्राजक्ता कुडाळपासून तो हॉल 32 किलोमीटर आहे, ती कणकवलीपासून तो 12 किलोमीटर आहे. चाल, पावशीला आहे लग्न. पावशी कणकवली. पावशी कणकवली कसं काय? पावशी कुडाळ. मला प्राजक्ताने ते मॅपवर टाकून मला दाखवलंय. भंगसाळीच्या अलीकडे आहे ते. मग ते कणकवली ताई. अगं भंगसाळ ग. सार. पण कणकवली. भंगसाळ कुडाळ. पण प्राजक्ताने मॅपवर बघितलं, मला बोलली कणकवली पासून 12 किलोमीटर आहे तू. काय आहे बघून येला आता. आम्ही जाऊन येलो. प्राजूचा काय विषय आहे? प्राजूला एक धड माहिती नसतं काय. तिला आपण चांगला तिच्या तोंडावर बोलायचं इकडे चांगलं, दे. आणि हे असलं की इकडे दे. ते वाईट इकडे दे, बोलायचं. हे चेहरा दाखव दे. इकडे दे. काय बोललास बोल? काय ना, चांगली आहे प्राजू. ऐकू तर आलं ना त्याच्या. ते कट होणार. हो, कोण कट करणार? तू हट. कसला आहेस ना तू? कसला आहेस ना तू? शी. आणि तू खरी आहेस ती दाखव. मी खरी अशीच आहे. मी जसा आहे ना तसाच आहे, सगळ्यांना माहितीये. तू खरी आहेस तशी दाखव. अरे मी आणि कसं दाखवू? असं काय हे असं काढून हे बघा, हे माझं खरं रूपाचं. मान किती हल्ली बघ. केवढी हल्ली हल्ले तुझे. ती प्राजक्ता कुठे आहे? माहित आहे, फोन नाही उचलला मला. प्राजक्ता आता केसांचं करून येणार आहे कुणाला. अशी असणार हा? अशी. आज तुम्हाला खरं प्राजक्ताचा आजच्या ब्लॉग मध्ये नाही जाणार, पण ते उद्याच्या ब्लॉग मध्ये. आजच्या ब्लॉग मध्येच दे. अरे पण ती येईपर्यंत कसं 9 वाजता आपला ब्लॉग जातो. पूर्ण प्रॉपर मी जो करतो ना तशीच आणि असेल. तो क्लिप. क्लिप असेल एक इकडे मी लावलेला. ते आपण उद्याच्या इकडे ब्लॉग लावलेला. आणि प्राजू फुल अशी इन करते. आणि कशा केस कसे? प्रॉपर खालपासून दाखव. मी प्राजक्ता आहे. जेवणात भाकरवडी घेतलीस तुझ्या? चकणा. काय तुझ्या ती बघ केवढी मारली ते. जेवणात भाकरवडी? अगं असं हे जेवण आहे. मग आता म्हटलं, जर समजा ऋतुजाचे गुणधर्म विचारले, गुणधर्म तर काय सांगशील? फॅन बंद कर आणि सांग. गरम होतं. अरे गरम होतं. ऋतुजाचे गुणधर्म 5 वाक्यात लिहा. ऋतुजाचे गुणधर्म: 1. मान हलवणे. काय रे पुढचे सांग. तू सांग. सगळ्यांना ना मी डिफेक्टिव्ह वाटेन तुम्ही जे काय मला बोलत असता सारखे डिफेक्टिव्ह नाही ती, मग बिघडले. तिच्या मानेत थोडासा प्रॉब्लेम झालाय. गप्प बस, काही प्रॉब्लेम नाही. तो असतो ना गाडीवर लावतात पहिले, कुत्रा वगैरे लावायचे बघ, भावला वगैरे. जास्त होतंय कुत्रा. तर काही जण आम्ही उद्या सकाळी निघतोय प्रदीपच्या लग्नाला जाण्यासाठी. मी, कुणाल, सौरभ, श्री आणि अनिश आम्ही सकाळी निघणार आहोत. प्राजक्ताची जी आता ह्याने तुम्हाला जी ऍक्टिंग करून दाखवली ती प्राजक्ता आता येईल, पण ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर प्राजक्ता सेम तशी दिसत होती की नाही हे उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगा. बाकी आता श्री वगैरे पण येतील. आम्ही जेवू मस्त. नंतर सकाळी 6 वाजता आम्हाला निघायचं असं आम्ही ठरवलंय, पण आम्ही 7 वाजता वगैरे निघू. हो की नाही कुणाल? 7 पर्यंत निघूया ना? तो येणारच नाही 6 वाजता. बघूया कोण किती वाजता येते. आणि आपण उद्या मस्त जातोय प्रदीपच्या लग्नासाठी. बाय बाय, सी यू नेक्स्ट व्लॉग.